ब्लाउजचं पेपर पॅटर्न काढणं तुम्हाला अवघड जातंय का? तर अगदी सोप्या पद्धतीने ब्लाउजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे ते पण 32 इंच साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न हे कशा पद्धतीने काढायचं आहे, त्याचं सूत्र काय तयार करायचे आहेत, 32 इंचासाठी फॉर्म्युले कशा पद्धतीने वापरायचे आहेत, हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर मैत्रिणींनो, आज आपण 32 इंच साईजचं प्रिन्सेस कटचं जे पेपर पॅटर्न आहे याचं संपूर्ण कटिंग बघणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, बिलकुलही स्किप नाही करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहे। याच्यामध्ये आपण बाहीचं कटिंग सुद्धा बघणार आहोत। ओके, नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले आहेत तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण की जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत आपले दुपारचे व्हिडिओज असतात, त्याच्यानंतर रात्रीचे 100 डेज चॅलेंजचे व्हिडिओज असतात, तर याचं जे नोटिफिकेशन आहे ना हे तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राइब आणि त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस नक्की करून घ्यायचं आहे। तर चला, जास्त वेळ न घालवता आता आपण 32 इंच साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे ते शिकणार आहोत। तर बघा, 32 इंच साईजचं आपण आज इथे पेपर पॅटर्न बघणार आहोत, जे की प्रिन्सेस कटचं असणार आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी इथे उंची घेतलेली आहे। हे संपूर्ण मेजरमेंट जे आहे ना हे बॉडीवरून घेतलेलं आहे। शक्यतो बॉडीवरूनच मेजरमेंट घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला शोल्डर आणि आर्महोल जे आहे ना ते परफेक्ट आणि व्यवस्थित काढता येणार आहे। तर बघा, इथे उंची घेतलेली आहे, उंचीचं माप आहे 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच आपण प्लस करणार आहोत। छाती आहे 32 इंच, कमरघेर 28, पुढचा गळा 6 इंच आहे, मागचा गळा आहे 8.5 इंच, शोल्डर यांचं 13.5 इंच आहे, बाही आहे 4.5 इंच आणि दंडघेर आहे 11 इंच। हे मेजरमेंट घेतल्यानंतर आपण इथे आता घेणार आहोत आपलं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न। ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर। हे अशा पद्धतीने, हे बघा, डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि त्याची जी ओपन बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे। आता सगळ्यात अगोदर इथे आपण घेणार आहोत उंची आहे आपली 13.5 इंच। 13.5 अधिक 1 घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे आपलं माप येणार आहे 14.5। तर इथे 14.5 वरती मार्किंग करूया। साडे 14 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे खाली एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यानंतर शोल्डर घेणार आहोत। शोल्डर आहे 13.5 इंच, बरोबर। 13.5 इंच शोल्डर आहे, 13.50 भागिले करणार आहोत आपण 2 इंच, उत्तर येतं आपलं 6.25 इंच। ठीक आहे, त्याच्यामधून 1.5 इंच आपण मायनस करणार आहोत, तर याच्यातून वजा करणार आहे मी 1.5 इंच, उत्तर येणार आहे आपलं 5.25। आपण 5.25 इंचाचं इथे शोल्डर घेणार आहोत। 5.25 इंचाचं इथे शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मुंडा। मुंड्याचं सूत्र सगळ्यांना जवळपास समजलेलंच आहे। तर मुंड्याचं सूत्र कसं घ्यायचं आहे, 32 भागिले 6 इंच, 32 भागिले 6 करायचे आहेत, उत्तर येतं आपलं 5.3 इंच। याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करणार आहोत, उत्तर येणार आहे 5.8 इंच, म्हणजे साधारणपणे आपण घेणार आहोत इथे 5.6 इंचाचा गळा। तर इथे मी घेणार आहे 5.6 इंच। लाईन आखून घ्यायची आहे। त्यानंतर घेणार आहोत आपण घडी। तर घडी येणार आहे इथे 32 इंच आपली चेस्ट आहे, 32 भागिले 4 करायची आहे। 32 भागिले 4 केल्यानंतर उत्तर येतंय 8 इंच। 8 चोक 32 होतात ना, तर इथे घेणार आहे मी 8 इंच, त्याच्या पुढे घेणार आहे 1.5 इंच। इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर खाली येणार आहोत आपण कमरघेरकडे। तर कमरघेर आहे यांचं 28 इंच। जसं सूत्र वरती यूज केलं होतं सेम तसंच करायचं, 28 भागिले 4 करायचं आहे। ठीक आहे, मग उत्तर येणार आहे आपलं 7 इंच। इथे आलं आहे 7, त्याच्या पुढे घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच। 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे लाईन आपण अशी आखून घेणार आहोत। त्यानंतर इथे अर्धा इंचावरती लाईन आखून घेणार आहोत। त्यानंतर शोल्डरला आपण जाणार आहोत, शोल्डरला उतार देणार आहोत असा अर्धा इंचाचा, इथून 2.25 इंचाचं इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे। तुम्ही 2 इंच पण घेऊ शकताय। 2.25 इंच इथे गळ्याची रुंदी घेतली आहे आणि पुढचा गळा आहे आपला 6 इंचाचा। तर इथे गळ्याची उंची मी 6 ठेवलेली आहे आणि इथून घेणार आहे 2.5 इंच, हे असे। त्याच्यानंतर लाईन आखून घ्यायची आहे, अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर गळ्याचा आकार द्यायचा आहे
आणि इथे पण मुंड्याचा आकार द्यायचा आहे. इथून 1 इंच घेतले, त्याच्या पुढे घेतले आहे 1.25 इंच आणि हा मुंड्याचा आकार अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा असतो. हा असा हा नाही घ्यायचा आहे. हा बाहेरचा आकार जो आहे तो मी कट करणार आहे. आता येणार आहोत आपण कमरघेरच्या रेषेकडे, कारण इथे आपण काय करणार आहोत, टक्सचं माप घेणार आहोत. तर टक्सचं माप कसं घ्यायचं आहे ते पण बघते बघा. 32 इंच चेस्ट आहे, 32 भागिले 10 करायचे आहेत आपल्याला. टक्सचं माप येणार आहे 3.2 इंच. ठीक आहे, याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करूया, म्हणजे 0.50 प्लस करायचे आहे. उत्तर येते 3.7 इंच, म्हणजे 3.5 आणि पुढे 2 रेषा. ठीक आहे, इथपर्यंत माझं हे माप आलेलं आहे. त्याच्या पुढे घेणार आहे मी 2.25 इंच. हे 2.25 इंच इथे माप आलेलं आहे. त्याच्यानंतर यायचं आहे आपल्याला इथे 1 इंचाकडे, इथे यायचं आहे 1 इंचाकडे. ठीक आहे, लाईन आखून घ्यायची आहे. ही अशा पद्धतीने मी इथे लाईन आखून घेतली, इथे पण लाईन आखून घेतली. आता इथे 2.25 घेतले, तर इथे पण 2.25 इंच घेणार आहोत आपण. इथे यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने 2.25 इंच घ्यायचे आहे. खाली 2.25 घेतले, वरती 1.25 इंच घेणार आहोत. इथून हे असं घेतलं आहे आणि इथून जाणार आहोत आपण हे अशा पद्धतीने आणि इकडे पण हे अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर इथे वळणार आहोत, इथे ही लाईन आखून घेणार आहोत. त्यानंतर बघा इथे जेवढं अंतर घेतलेलं आहे 4.25 इंच इथे येत आहे, तेवढंच अंतर आपण इथे पण घेणार आहोत. हे असं लाईन आखून घ्यायची आहे. इथे ही अशी लाईन आखून घेतली आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे, हा अशा पद्धतीने. त्यानंतर हे पेपर उभा करणार आहोत आणि हा जो आकार आहे हा आपण असा मुंड्याकडे वळवून देणार आहोत. बरोबर, हे झालं आहे प्रिन्सेस कटचं 32 इंच साईजचं पेपर पॅटर्न. आता आपण याला कटिंग पण करणार आहोत. कटिंग कसं करायचं आहे याचा ऑलरेडी व्हिडिओ जो आहे आपला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे, तर मी इथे पटकन कटिंग करून घेते. तर बघा इथं हे अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला बाहीचं पण पॅटर्न काढायचं आहे. तर बाहीची इथे उंची आपली होती साधारणपणे 4.5 इंच आणि दंडखेर आहे 11 इंच. तर जो खालचा पेपर उरलेला होता माझा कटिंग केल्यानंतर तोच पेपर मी इथे घेत आहे. 4.5 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला प्लस करायचे आहेत. बाहीची उंची येणार आहे आपली 5 इंच. तर डबल फोल्ड पेपर घेतला आहे आणि इथे मी घेतलेली आहे बाहीची उंची 5 इंच. 5 इंच घेतल्यानंतर इथे दंडघेर घेणार आहोत. दंडघेर आहे आपला 11 इंच, 11च्या हाफ येतात 5.5. तिथून पुढे घेणार आहोत 1.5 इंच, हे मार्जिनचे असणार आहे. त्यानंतर इथे बघा इथे येणार आहोत आणि इथे काय करणार आहे मी वरून साधारण 2 इंचावरती मार्क करणार आहे. ही असणार आहे आपली बाहीची कॅप हाईट. त्याच्यानंतर 32 इंच साईज आहे आपली. घडी कशी काढायची आहे बाहीसाठीची, 32 भागिले 4 केले, उत्तर आलेलं आहे 8. बरोबर, याच्यामधून वजा करायचे आहेत आपल्याला अर्धा इंच. घडी येते आपली 7.5ची. तर ही घडी आपण काय करणार आहोत, इथून घेणार आहोत. इथून घेणार आहे मी हे 7.5 इंच आणि त्याच्या पुढे घेणार आहे 1.5 इंच. हे आपले मार्जिन साठी असणार आहे. लाईन ह्या रेषेमध्येच आखून घ्यायची आहे जी आपली कॅप हाईटची आहे. इथून हे असं आणि इथून हे अशा पद्धतीने, इथून हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर मच्छा आकार पण द्यायचा आहे. बाहीचे 2 आकार असतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केला आहे की बाहीचा आकार कशा पद्धतीने द्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, जर तुम्हाला पेपर पॅटर्न शिकायचे आहेत कटोरी ब्लाऊजचे, तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पण आहेत कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न, ज्याच्यामध्ये अगदी 28 छातीपासून ते 50 छातीपर्यंतचे जे पेपर पॅटर्न आहे ते तुम्हाला शिकवले गेले आहेत. तर तुम्ही नक्की चेक करू शकता. तर बघा इथे आता ही बाही जी आहे ती कटिंग झालेली आहे. हे झालं आहे आपलं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न, जे की 32 साईजचा असणार आहे. हे बघा हा पाठीचा पार्ट निघालेला आहे आपला. त्याच्यानंतर हा फ्रंटचा हा पार्ट आहे बघा, आणि त्यानंतर हा त्याला कटोरी आहे, ही प्रिन्स कटोरी. ठीक आहे, आणि ही आहे आपली स्लीव्ज. बऱ्याच ज्या लेडीज आहेत ना त्या गोंधळ काय करतात बघा, इकडे आणि इकडे गोंधळ करतात. तर हा जो आहे हा आपला मुंड्याचा पार्ट आहे आणि हा आपला गळ्याचा पार्ट आहे. ठीक आहे, तर हे झालं आहे आपलं 32 इंच साईजचं पेपर पॅटर्न.
तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचं जे पेपर पॅटर्न आहे हे काढायचं असतं. मैत्रिणींनो, विकत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर ते आपण एकदा घेतो आणि त्याच्यानंतर ते साईडला पडलेले असतात बघा थप्पीला. तर त्याच्याऐवजी प्रत्येकीच्या मापानुसार जर आपल्याला पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे हे जर व्यवस्थित समजलं तर बघा कोणत्याही मापाचं असो तुम्ही जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित असं स्टिच करू शकताय. तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपल्या कटोरीचे ब्लाऊजचं सुद्धा पेपर पॅटर्न आहे. जर तुम्ही चेक नसेल केलं तर तुम्ही चेक करू शकताय. ठीक आहे. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती दीप्स कोचिंग नावाचं. ते पण तुम्ही सर्च करू शकताय आणि तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे क्लासेस तुम्हाला जॉईन करायचे असतील ते तुम्ही जॉईन करू शकताय. त्याची फी जी आहे ती बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा कमी अशी स्वरूपाची असणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे. नेक्स्ट आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 34 इंच चेस्टचं पेपर पॅटर्न. तर पुढचा व्हिडिओ बघायला पण बिलकुल हे विसरायचं नाहीये. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.